हां, तर नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सुधाकर आणि तुम्ही पाहत आहात सुधाकर तांडेल व्लॉग यूट्यूब चॅनल. जर तुम्हाला अजूनही माहीत नसेल ना की आपला यूट्यूब चॅनल आहे, तर यूट्यूबला जाऊन एकदा सर्च करा सुधाकर तांडेल व्लॉग. आपला जो चॅनल आहे तो भेटून जाईल. तर या चॅनलवर आपण म्हणजे मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काम करतो, कुठं जातो, म्हणजे मी दिवसभरात काय करतो, ते सगळं माझ्या दिवसाचा जो रुटीन असतो, जी माझी दिनचर्या असते, ती मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तर एकदा नक्की आपल्या चॅनलला जाऊन भेट द्या आणि चॅनलवरचे व्हिडिओ पहा. आणि जर व्हिडिओ आवडले तर एकदा लाईक करा आणि जर नाही आवडले तर एकदा कमेंट करून सांगा. म्हणजे नेमकं कसं कोणत्या कारणामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडले नाहीत ते मला पण समजेल. कारण की मी आता जेव्हा पण पुढचे व्हिडिओ मी बनवेन ना, तेव्हा त्या व्हिडिओमध्ये मी जी काही कमी असेल ती सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन. तर चला आपण आजच्या दिवसाच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तो व्हिडिओ मी बने रहिये. तर मित्रांनो, आजची एक गोष्ट अशी झाली की मी दर दिवशी कामावर जातो. म्हणजे माहीत असते ना, मी सकाळी रोडवर जाऊन थांबतो आणि तेव्हा आपली गाडी येते आणि त्या गाडीत बसून आपली दर दिवशी कामावर जात असतो. आणि कामावर गेल्यावर म्हणजे कसं मी लाईटचं काम करतो ना, तर सकाळी ऑफिसवर जायचे असते. तिथून सामान घेऊन आपण प्रत्येक गावागावी जाऊन काम करत असतो. म्हणजे जे लाईटचे पोल असतात ते उभे करायचे, त्याच्यावरती केबल खेचायची आणि जिथे लाईट नाही त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना लाईट चालू करून द्यायची असते. हे सगळे मी दिवसभरात काम करत असतो. तर आजची गोष्ट म्हणजे नेमकी अशी झाली की सकाळी मी रोडवर लेट जाऊन पोहोचलो. तोपर्यंत जी आपली गाडी होती ती निघून गेली. त्याच्यामुळे मला काही आज कामावर जाता आले नाही. तर चला मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये काहीतरी अलग दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कसं आज आपण कामाचेचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये दाखवू शकणार नाही. पण चला मी आज म्हणजे कसं आमच्या गावचे घराकडचे जे काही म्हणजे तुम्हाला दाखवण्यासारखे आहे ते मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला व्हिडिओ मी बने रहिये. तर मित्रांनो, तुम्हाला ना मी या आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी युनिक दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे युनिक म्हणजे कसं, तुम्हाला तर माहीतच असेल आपण गावाकडे राहतो आणि आपली गावाकडची घरं कशी असतात. तर तुम्हाला मी या आजच्या व्हिडिओमध्ये जे आमचे म्हणजे कसं शेतावरचे जे घर आहे ना, म्हणजे कसं लहानच आहे, पण ते तुम्हाला मी आज चला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत तुम्ही पाहून घ्या. आणि हां, अजून एक गोष्ट, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत नसतील ना, तर एकदा कसं कमेंट करून सांगा. म्हणजे कसं नेमके कोणत्या टाईपचे व्हिडिओ पाहिजेत आणि कोणत्या कारणामुळे व्हिडिओ आवडत नाहीत ते कसं म्हणजे मला पण समजेल की मी आता जेव्हा पण पुढचे व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करेन ना, तेव्हा जी काही कमी असेल ती मी या व्हिडिओमध्ये मग कसं जी काही कमी असेल ना ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन. कारण की सर जोपर्यंत तुम्ही मला सांगणार नाही तोपर्यंत मला समजणार नाही की व्हिडिओमध्ये नेमकं काय कमी आहे. तर एकदा नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे कसं मला पण समजेल. तर चला मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी युनिक दाखवण्याचा प्रयत्न करतो. युनिक म्हणजे कसं नेमकं युनिक तर नाही आहे, म्हणजे तुम्हाला तर माहीतच असेल. तर चला पाहूया काय होतं ते. तर हे बघा आपले घर, म्हणजे घर कसं याला मी आमच्या गावठी भाषेत पल्लाड बोलतात, पण तुम्ही काय बोलत असाल माहीत नाही. पल्लाड म्हणजे झोपडी, पण ते घर आमचं असतं. तर चला मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, म्हणजे कसं चांगले तर नाही आहे, कारण कसं आज आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला काही दाखवण्यासारखे आहे पण नाही. त्याच्यामुळे तुम्हाला मी जे म्हणजे कसं आता घर आहे ते तरी दाखवतो ना. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, तुम्ही पण आज विचार करत असणार ना की हा आत्ता कामावर तर गेला नाही आणि या व्हिडिओमध्ये काय नेमकं काय दाखवणार. तर मी पण तेच विचार करत होतो की आता आपण व्हिडिओ तर बनवायचा आहे, पण व्हिडिओमध्ये नेमकं दाखवायचे काय. तर चला मी तुम्हाला आज काय दाखवणार. तर हे बघा, हे 2-3 झाडं आहेत आणि बाकी तर काय या व्हिडिओमध्ये काही दाखवण्यासारखेच आहे नाही. आणि हे पहा आमचे वॅट घर, जेमतेम जसे तसे बनवेल आहे मेहनत करून करून. तर मित्रांनो, बाकी तर काय या व्हिडिओमध्ये आपल्याला काही दाखवण्यासारखे आहे नाही, कारण की आपण आज तर घरीच होतो, कुठं गेलो तर नाही. तर चला आपण उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आता संध्याकाळ पण झाली आहे. तर चला आपण आजच्या दिवसाचा व्लॉग इथेच समाप्त करू.
तर लवकरच उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा बाय बाय.